नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय-एस अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी राकेश घुगे. आपण नदी प्रणाली हा टॉपिक बघितला होता. परंतु नेहमीप्रमाणे एक टॉपिक झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरं घेतो. कारण लिहायचं आहे आणि यू-पी-एस-सी मेन्स आणि राज्यसेवा मेन्सला लिहिणं गरजेचं आहे. त्यासंबंधी प्रश्न तर तयारी तर केलीच पाहिजे. बघा, आता आपण हे डेमो प्रश्न घेत आहोत. पण पुढे आता आपण जे यू-पी-एस-सीला आलेले जे प्रश्न आहे, ते पण घ्यायला सुरुवात करू. सर हे मधूनच बंद करायचे का? नाही, हे बंद होणार नाही. हे पण चालू राहतील. फक्त याची संख्या कमी होईल, आलेल्या प्रश्नांची संख्या वाढेल. कारण का? तुम्हाला यू-पी-एस-सीचे प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. आता हे जे प्रश्न आहे, मी यू-पी-एस-सीच्या धर्तीवर मी स्वतः तयार केलेले प्रश्न आहे. तुम्ही आपले प्रश्न बघू शकतात. तुम्हाला मार्केटमधल्या एकाही पुस्तकामध्ये सापडणार नाही, कुठेच सापडणार नाही. कारण हे प्रश्न मी तयार केलेले असल्यामुळे असे आपले स्वतःचे प्रश्न आहे. बघा, नदी प्रणाली न्यू पॅटर्न 2025 संपूर्ण भूगोल सराव प्रश्न उत्तर आहे आणि कशावर आहे? नदी प्रणालीवर आहे. पहिल्यांदा नदी प्रणाली आपण घेत आहोत, तर नदी प्रणालीचा प्रॉपर मॅप दाखवलेला आहे. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, इथे गंगा नदीचे खोरे आहे, इथे गंगा नदी आहे, या ठिकाणी यमुना नदी आहे. हे झाल्यानंतर पेनची साईज दिसत नसेल मला असं वाटतं आहे, त्यामुळे थोडी साईज वाढवतो आणि कलरसुद्धा रेड कलर करतो म्हणजे मुलांना प्रॉपर दिसेल. इथे बघा, ही गंगा नदी आहे, ही यमुना नदी आहे, यश वाहत आली. ही बघा, ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. यानंतर हे बघा, ही सिंधू नदी आहे आणि हे सिंधू नदीचे खोरे आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये इथे बघा, या सिंधूच्या उपनद्या इथे सतलज आहे, बियास आहे, रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे. सबीराची जाशी अशी शिकवताना मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. आणि हे बघा, हे इथपर्यंत हे सर्वचे सर्व हे गंगेचे खोरे आले आणि वरती ब्रह्मपुत्राचे खोरे आले. म्हणजे हिमालयीन नदी प्रणालीवर मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेस तिथे सुद्धा मी तुम्हाला हा जो मॅप दाखवणार आहे. पुढे इथे बघा, तुम्हाला इथे नर्मदा नदी दिसत असेल, इथे तापी नदी आहे, इथे गोदावरी नदी आहे. म्हणजे ह्या पूर्ण पूर्ववाहिनी नद्या आहे. नंतर इथे कृष्णा नदी आहे, इथे कृष्णेची भीमा उपनदी आहे, इथे कावेरी नदी दाखवलेली आहे आणि इथे बघा, इथे ही लुनी नदी तुम्हाला दिसत असेल, ह्या इथली आणि हे आपली महानदी आहे, ह्या इथे दाखवलेली आहे. हा पूर्णच्या पूर्ण भारताचा नदी प्रणालीचा एक मॅप आहे. आता आपण सुरुवात करू. तुम्हाला माझी ओळख माहिती आहे, राकेश घुगे नाव आहे, सेट नेट झालं आहे, पी-एच-डी क्वालिफाय आहे आणि यू-पी-एस-सीची तयारी करत होतो. आत्तापर्यंत आपली जी बॅच आहे, ही 72 नंबरची बॅच आहे. 72 बॅचेस शिकवण्याचा अनुभव आहे. तुम्हाला माझ्या बोलण्याहून पण समजत असेल. नवीन नाही, शिक्षक मुरलेला दिसतो आहे. बरोबर. आता आपण चालू करू. पहिल्यांदा सर बळबळ कमी करा, आम्हाला प्रश्न दाखवा. चला प्रश्न दाखवतो. बघा, पहिला प्रश्न, हिमालयीन नदी प्रणालीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकून तिचे महत्त्व स्पष्ट करा. हिमालयीन नदी प्रणालीच्या म्हणजे हिमालयीन नदी प्रणालीबद्दल बोललेलं आहे. मी आत्ता तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं म्हणजे कुठल्या नद्यांबद्दल मी सांगेल तुम्हाला. इथे गंगा नदी, गंगा नदीतल्या खोऱ्यातलं यमुना नदी आणि गंगेच्या ज्या उपनद्या आहे प्रॉपर गंगा नदीचे खोरे दाखवेल. प्रॉपर इथे तुम्हाला सिंधू नदीचे प्रॉपर खोरे दाखवेल. हे बाई सिंधू नदीचे खोरे आहे आणि ते झाल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे दाखवेल. कारण या नद्या ज्या आहे या हिमालयामध्ये उगम पावलेल्या नद्या आहे. हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला मॅप दाखवेल. आणि प्रश्न किती शब्दांमध्ये लिहायचा आहे? 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. नेहमीप्रमाणे सांगितलं तसं उत्तर पहिल्यांदा मॅप बघा. मॅप कसा वापरावा प्रश्नांमध्ये याचं पण मी एक लेक्चर घेतलेलं आहे सुरुवातीला. पहिल्या लेक्चरमध्ये 1, 2, 3, 4, 5 तुम्ही हे पाठ कधी बघाल तर तुम्हाला नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, कुठे मॅप टाकायचा हे सर्वचं सर्व समजून जाईल. बघा उत्तर, हिमालयीन नदी प्रणाली भारताच्या जलप्रणालीचा जलसंपत्तीचा कणा आहे. प्रामुख्याने कोणत्या कोणत्या नद्या येतात? गंगा नदी येते, ब्रह्मपुत्रा नदी येते आणि सिंधू नदी येते आणि ह्या तीन प्रमुख नदी प्रणालींमध्ये विभागलेले आहे. आता मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं. वरती इथपर्यंत हे इथे बघा, ही सतलज आहे, रावी आहे, बियास आहे, चिनाब आहे, झेलम आहे आणि ही बाई ही इथे सिंधू नदी आहे. अशी ही सिंधू नदीचे खोरे हे झालं आणि इथे गंगे नदीचं खोरं, गंगाचं खोरं हे बाई तुम्हाला प्रॉपर इथे गंगाचं खोरं दिसत असेल. आणि स्थांगपो नावाने ही कुठे ओळखली जाते? तिबेटमध्ये ओळखली जाते. नंतर ती ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि कुठे आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा नाव धारण होतं आणि नंतर ती बांगलादेशामध्ये जाते. बांगलादेशामध्ये तिला
ब्रह्मपुत्रेला काय म्हणतात पद्मा या नावाने ओळखले जाते. गंगेला जमुना नावाने ओळखले जाते आणि दोघांचा जो संगम होतो त्याला मेघना या नावाने ओळखले जातात. हे हा प्रॉपर मी तुम्हाला कोणत्या नदी हिमालयीन नदी प्रणालीचा हा मॅप दाखवलेला आहे. प्रत्येकाला मॅप समजला का? उत्तराला सुरुवात केलेली आहे. आता मी फक्त तुम्हाला 250 शब्द आहे म्हणून 250 शब्दामध्ये उत्तर लिहून देत आहे. पण ज्यावेळेस आपण आयोगाचे प्रश्न घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला 1,000 शब्दांचे उत्तर लिहून देईन. ते पण का? कारण मला माहिती आहे मुलांचा काही डाटा लक्षात राहतो. ज्यावेळेस प्रश्न घेईल प्रॉपर सर्वचा सर्व पॉइंट कव्हर झाला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून मी तुम्हाला प्रश्न घेणार आहे. बघा सुरुवात करू पहिल्यांदा वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यांमध्ये किती पॉइंट आलेले आहे? 5 पॉइंट घेतलेले आहे. बघा इथे उगम आणि स्रोत पहिला पॉइंट घेतलेला आहे. खोऱ्यांची निर्मिती हा दुसरा पॉइंट घेतलेला आहे. गाळ वाहून नेण्याची क्षमता हा तिसरा पॉइंट घेतलेला आहे. पूर प्रवरता हा चौथा पॉइंट आहे आणि जलविद्युत आणि जलसिंचन हा 5वा पॉइंट घेतलेला आहे. हे आपण वैशिष्ट्यांमध्ये लिहायचं आहे. आता वैशिष्ट्यांमध्ये लिहिताना उगम आणि स्रोत बघा बहुतेक नद्या हिमालयातील हिमनद्या आणि वृष्टीवर अवलंबून असतात. त्यामुळे त्या बहुवार्षिक असतात. बहुवार्षिक म्हणजे कसं आहे की आता पाऊस पडतो त्यावेळेस ते वाहतात आणि हिमनद्यांवर अवलंबून कशा पद्धतीने ज्यावेळेस बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिना जसा संपतो, सप्टेंबर संपल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर नदी पात्रातलं पाणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. परंतु हिमालयन नद्यांमधलं वैशिष्ट्य असं आहे की हे पात्रातलं पाणी कमी होताना सुरुवातीला ऊन तापतं त्यावेळेस पात्रातलं पाणी वाढतं कारण हिम हा वितळला जातो. पात्रातलं पाणी वाढतं आणि नंतर मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे महिने लागतात परत हिम बऱ्यापैकी वितळलेला असतो. बर्फ बऱ्यापैकी वितळलेला असतो आणि पात्रातलं पाणी कमी होतं. पण याचा अर्थ असा आहे का पात्रातलं पाणी कमी होतं म्हणजे नदी बारमाही वाहत नाही? तसं नाही मित्रांनो. हिमालयातल्या नद्या ह्या कशा आहे? बारमाही वाहणाऱ्या नद्या आहे. म्हणून उगम आणि स्रोत मध्ये काय लिहिलेलं आहे मी? हिमनद्या आणि वृष्टीवर अवलंबून असतात. त्यामुळे त्या कशा असतात? बहुवार्षिक असतात. तुम्हाला कन्सेप्ट समजली का? आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथे एक ओळ लिहून दिलंय पण माहिती 5 ओळींची सांगितली. हा तसंच आहे. कारण हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे झाला उगम आणि स्रोत झाल्यानंतर खोऱ्यांची निर्मिती. आता बघा सिंधू आहे, सतलज आहे आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी बघा गहन आणि व्ही आकाराचे खोरे तयार केलेले आहे. व्ही आकाराचे खोरे लक्षात दोन कन्सेप्ट इथे. ज्यावेळेस हिमनद्या तयार करतात त्यावेळेस ते यू आकाराचे खोरे तयार करतात आणि नदी प्रणाली जे तयार करते ते व्ही आकाराचे खोरे तयार करते. व्ही आकार म्हणजे हे कशामुळे होतं? नदीच्या खनन कार्यामुळे होतं. खनन कार्य. आता खनन कार्य आणि संचयन कार्य जसं आपण पुढे जाऊ पार्ट 2 मध्ये ते घेणारच आहे. नदीचे खनन कार्य, संचयन कार्य, हिमनदीचे खनन कार्य, संचयन कार्य, परत वाऱ्याचे खनन कार्य, संचयन कार्य, काश पर्वताचे खनन कार्य, संचयन कार्य, समुद्राचे खनन कार्य, महासागराचे खनन कार्य, संचयन कार्य हे आपण प्रॉपर नंतर घेणारच आहे. व्ही आकाराचे खोरे तयार केलेले आहे. व्ही आकाराचे खोरे तयार कुठल्या नद्यांनी? सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रांनी. व्ही आकाराचे खोरे म्हणजे नदी अशी वाहत आली की नंतर अशी वळते त्यावेळेस कोणता आकार तयार होतो? व्ही आकार तयार होतोय. आणि हिमनदी ज्यावेळेस अशी खालच्या बाजूने वाहते म्हणजे खालच्या बाजूने वाहताना ही कुठला आकार तयार करते? हिमनदी यू आकार तयार करते. इथे लक्षात ठेवायचे आहे. अशा पद्धतीने खोऱ्यांची निर्मिती तयार झालेली आहे. गाळ वाहून नेण्याची क्षमता कधी म्हटली तर गंगा, ब्रह्मपुत्रा यांच्या मैदानामध्ये सुपीक गाळ साचलेला आहे. गाळ किती मोठ्या प्रमाणात साचलेला आहे? तुम्ही सुंदरबनचं उदाहरण घ्या. सर्वात म्हणजे जगातील सर्वात मोठा गाळाचा मैदानी प्रदेश कधी म्हटला तर सुंदरबन हा प्रदेश आहे. आणि सुंदरबन नाव कशामुळे पडलेलं आहे? सुंद्री या जातीचे वृक्ष तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि सुंद्री जातीचे वृक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी सुंद्रे जातीचे वृक्ष असल्यामुळे त्याला सुंदरबन नाव पडलेलं आहे. आणि हा सर्वात जो मोठा प्रदेश आहे याचा 40% भाग हा भारतामध्ये व्यापलेला आहे भारत आणि 60% भाग हा बांगलादेशामध्ये व्यापलेला आहे बांगलादेश. आणि ह्या नद्यांनी म्हणजे गंगा नदीने आणि ब्रह्मपुत्रा नदीने सर्वात मोठा हा गाळाचा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. आणि या नद्यांपासून
ह्या नद्या जेव्हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा ज्यावेळेस अशा वेगळ्या झालेल्या आहे आणि या या भागामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला वितरिका बघायला सुद्धा मिळतील. लक्षात ठेवायचं आहे. गाळ वाहून नेण्याची क्षमता नद्याचा वेग जोरात असल्यामुळे अ, प ते हिमालयात उगम पावत असल्यामुळे गाळाच्या मैदानी प्रदेशातून वाहत असल्यामुळे हे गाळ वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळेस शिकवली तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. ब्रह्मपुत्रेला तांबडी नदी सुद्धा म्हणतात. तांबडी नदी कारण ती मोठ्या प्रमाणात गाळ वाहते. म्हणजे त्याचं पाणी असं गढूळ पाण्यासारखं वाटतं त्याचं. म्हणजे म्हणून तिला तांबडी नदी सुद्धा म्हणतात. बघा दुसरा पॉइंट आपला एक्सप्लेन झालेला आहे. पूरप्रवणता. बघा पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये बिहार असो, उत्तर प्रदेश असो, पश्चिम बंगाल असो, आसाम असो यांचा समावेश आहे. कारण या भागांमध्ये गंगेचे खोरे बघितले आणि ब्रह्मपुत्रेचे खोरे कधी बघितले, तर या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये इतका जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो. मेघालयमध्ये तुम्हाला माहिती आहे मोसिनराम आणि चेरापुंजी. आता पुढचं टॉपिक आपण हवामान शिकवणारच आहे मी तुम्हाला. म्हणजे ह्या नद्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त सर्वात जास्त ब्रह्मपुत्राच्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त पूर येतात. या पूरमुळे आर्थिक, वित्त भरपूर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. पूर नियंत्रण मी तुम्हाला पूर निर्मिती कालच्या दिवशी मागच्या लेक्चरच आहे ते. मागचं लेक्चर तुम्ही ऐकलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. जवळ आसामचा 45% भाग हा पूर क्षेत्राने व्यापलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी पूर येत असतात. इथली कोसी नदी अशी आहे तिथे पात्र बदलवते. उत्तर प्रदेशामध्ये बारमाही नद्या ज्यावेळेस छोट्या-छोट्या नद्या जोरात वाहतात त्यावेळेस पूर प्रवण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बघा वैशिष्ट्यांमध्ये पूर प्रवणता हा एक टॉपिक घेतलेला आहे. पुढचा जलविद्युत आणि जलसिंचन. आता जलविद्युत बघा भाकरा नांगर पहिल्यांदा जलविद्युत बघताना टिहरी प्रकल्प आहे गंगा नदीवर आहे. जे टिहरी जगातील सर्वात मोठा उंचीवरील प्रकल्प आहे. तुम्ही गंगा नदी शिकवताना मी तुमची सुरुवात कुठून केली होती? इथे बघा गंगोत्री या ठिकाणी व्यवस्थित माझ्याकडे बघायचं आहे सर्वांनी. गंगोत्री या ठिकाणी कुठली नदी उगम पावते? भागीरथी उगम पावते. भागीरथी आणि अलकापुरी या ठिकाणी अलकनंदा नदी येऊन उगम पावते. अलकनंदा आणि ह्या दोघांचा जो संगम होतो कुठे? देवप्रयाग इथे संगम होतो आणि देवप्रयाग इथे ह्या नदीला काय नाव आहे? गंगा नाव येतं. गंगा आणि ह्या भागीरथी नदीवर कोणता प्रकल्प आहे? टिहरी प्रकल्प आहे. जगातील सर्वात जास्त उंचीवरील एक प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे हा गंगा नदीवर आहे. जलविद्युत साठी वापरला जातो. जलसिंचनासाठी याचा वापर केला जातो. भाकरा नांगल प्रकल्प आहे. सर्वात मोठा उंच प्रकल्प आहे. सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे. हा सतलज नदीवर आहे. हा प्रकल्प कधी म्हटला तर या प्रकल्पांमध्ये पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, हरियाणा आहे. या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि सुबनसिरी येथे एक प्रकल्प आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. मी तुम्हाला उपनद्या शिकवताना प्रॉपर सांगितलं होतं. सुबनसिरी आहे, धानसिरी आहे. बरोबर? अशा भरपूर नद्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही प्रमुख धरणे या नदी प्रणालीवर आधारित आहे. वैशिष्ट्यांसंबंधी तुम्हाला माहिती समजली का? वैशिष्ट्ये काय सांगितले? उगम आणि स्रोत, खोऱ्यांची निर्मिती, गाळ वाहून नेण्याची क्षमता, पूरप्रवणता आणि जलविद्युत आणि जलसिंचन असे वैशिष्ट्ये सांगितलेले आहे. आता पुढे महत्व काय याचं? महत्वांमध्ये बघा कृषी उत्पादन हे महत्व आहे. म्हणजे गंगेच्या मैदानामुळे भारतातील सर्वात जास्त उत्पादनक्षम क्षेत्र निर्माण झालेले आहे. सर 1-2 उदाहरण द्या. कसं कृषी उत्पादन होतं? तुम्ही गंगेचं ब्रह्मपुत्रेच्या खोर कधी बघितलं तर गंगेच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त गहूचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं? यूपी मध्ये होतं. सर्वात जास्त मक्याचं उत्पादन कुठल्या राज्यामध्ये होतं? मका उत्पादन यूपी मध्ये होतं. सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन कुठल्या राज्यामध्ये होतं? तांदूळ पश्चिम बंगाल, यूपी या राज्यांमध्ये होतं. तुम्ही सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन कुठल्या राज्यामध्ये होते? साखरेचं उत्पादन यूपी मध्ये होतं. सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन कुठल्या राज्यामध्ये होतं? पंजाब राज्यामध्ये होतं. म्हणजे हिमालयीन नदीच्या खोऱ्यामध्ये
कृषी उत्पादन क्षमता जास्त आहे. कारण हा प्रदेश गाळाचा मैदानी प्रदेश आहे आणि इथे कायमस्वरूपी पाणी असतं. त्यामुळे कृषी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर किंवा जास्त आहे. पुढे बघा जलसंपत्ती. या नद्यांमुळे पिण्याचे आणि औद्योगिक पाणी पुरवठा केला जातो. औद्योगिक पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी यामुळे केला जातो. वाहतूक आणि व्यापार. बघा ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम आणि पश्चिम बंगालसाठी मुख्य जलवाहतूक मार्ग आहे. आता मी तुम्हाला पहिल्यांदा नॅशनल वॉटरवे एक म्हणजे गंगा नदीवर पहिला आहे, दुसरा कधी म्हटला तर ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. जवळ-जवळ ब्रह्मपुत्रा नदीवर 50 ते 60% आसाममधला जो व्यापार आहे, हा जलवाहतुकीद्वारे हा व्यापार चालतो. इथे हा वॉटरवे गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीवर बांधल्यामुळे वाहतुकीसाठी हा सुलभ झालेला आहे. मोठमोठे कंटेनर या मार्गामध्ये वाहत असतात. लक्षात ठेवायचं आहे, वाहतूक आणि व्यापार इथे मोठ्या प्रमाणात होतं. पर्यावरण महत्त्व कधी म्हटलं तर जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. हवामान संतुलन राखण्यासाठी नद्यांची मुख्य भूमिका आहे. बरोबर. हवामान संतुलन राखलं जातं, जैवविविधता आहे. बघा सुंदरबनमध्ये जैवविविधता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळे नॅशनल पार्क आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. तिथे ह्याची संख्या पाणी जास्त पडतं म्हणजे तिथे पाणी जास्त आहे, म्हणजे तिथे झाडांची संख्या जास्त आहे. बरोबर ना? त्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे वेगवेगळे प्राण्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आढळेल. आणि या भागामध्ये संस्कृती आणि धार्मिक महत्त्व आहे. तुम्ही गंगा आणि ब्रह्मपुत्र या नद्यांच्या सांस्कृतिक आणि पवित्र स्थाने मानले जातात. आत्ताच कुंभमेळा झाला. कुठे झाला? गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये झाला. बरोबर ना? असे असे भरपूर त्या ठिकाणी धार्मिक महत्त्व आहे. किंवा आपण जे 4 धाम करतो, गंगोत्री असो, यमुनोत्री असो, तुम्ही मॅपमध्ये नदी प्रणाली शिकवताना मी तुम्हाला प्रॉपर मॅप दाखवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला तो दिसून जाईल. हा मॅप तुम्हाला प्रॉपर दिसल्यानंतर तुम्हाला समजेल, की सरांनी आपल्याला डिटेलमध्ये हे शिकवलेलं आहे म्हणून. पुढे बघा आता अशा पद्धतीने 5 महत्त्व लिहून दिले. कृषी उत्पादकता, जलसंपत्ती, वाहतूक आणि व्यापार, पर्यावरणीय महत्त्व, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व. त्यानंतर या प्रश्नाचा निष्कर्ष काय लिहू आपण? हिमालयीन नद्या भारताच्या आर्थिक बघितलं आपण, सामाजिक ते पण बघितलं, पर्यावरणीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र जलप्रदूषण, गाळ संचयन, पूर नियंत्रण यासंबंधी उपाययोजना करणे आवश्यक आहे. बघा पॉझिटिव्ह मेसेज सुद्धा आपण प्रश्नाच्या शेवटी सोडून गेलेले आहे. ज्यावेळेस असा 250 शब्दांमधला पेपर सेटर पेपर चेक करेल त्यावेळेस म्हणजे एकदम खुश होईल. आणि प्रश्न आपला काय होता? हिमालयीन नदी प्रणालीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. आपण प्रॉपर वैशिष्ट्य बघितलेलं आहे. प्रश्नाची सुरुवात केलेली आहे. प्रॉपर महत्त्व बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण निष्कर्ष काढलेला आहे. मित्रांनो, आता मी हा प्रश्न 10 मिनिटं एक्सप्लेन केला असला तरी सुद्धा तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नांची आणि एक प्रश्न 7 ते 8 मिनिटामध्ये तुमचा लिहिणं झाला पाहिजे. आता सर लिहायचं कसं? त्यासाठी तुम्हाला भरपूर वाचावं लागेल. म्हणजे वाचलं की तुमच्या दिमागात माहिती जाईल आणि दिमागात माहिती गेली की तुमच्या हातात उतरेल. त्यासाठी वाचणं गरजेचं आहे. खूप वाचावं लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. तुमच्या बॅचसाठी शिकवण्यासाठी मी जवळ-जवळ रात्री 12, 1, दीड, 2 वाजेपर्यंत नुसता वाचत असतो, अभ्यास करत असतो, की हां, विद्यार्थ्यांना हे देणं आहे, प्रश्न आपल्याला अशा हे एक-एक प्रश्न तयार करणे सोपी गोष्ट नाही. हे तयार करून याचे उत्तरं लिहिणे आणि ते पण प्रॉपर उत्तरं लिहिणे. टार्गेट आहे माझं, की जिओग्राफीमध्ये माझा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पहिला आला पाहिजे. बरोबर. पुढे बघा पुढचा प्रश्न. आता आपण हिमालयीन नद्यांचा प्रश्न बघितला. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. एक-एक शब्द व्यवस्थित वाचायचा आहे. बघा गंगा नदीच्या भौगोलिक बघा काय सांगितलंय मी तुम्हाला इथे भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचे विश्लेषण करा. भौगोलिक आणि कशाचे सांगितले? पर्यावरणीय. महत्त्वाचे विश्लेषण करा. तसेच गंगा नदी समोरील प्रमुख समस्यांचा उहापोह करून त्यावरील उपाय सुचवा. महत्त्व विश्लेषण करा, भौगोलिक आणि पर्यावरण. नंतर समस्यांचा उहापोह करून त्यावरील
उपाय सुचवा. असं 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहायचा होता. सुरुवात करू आता आपण. गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे. तुम्हाला माहिती असेल किती मोठी आहे? 2525 किलोमीटर गंगा नदीची एकूण लांबी. बरोबर. आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. धार्मिकदृष्ट्या भरपूर मंदिरं आहे. बरोबर ना. गंगा ही भारतातील पवित्र नदी मानली जाते. गंगेचं पाणी बरोबर ना. या हिमालयातील गंगोत्री या हिमनदीपासून उगम पावते आणि उत्तर भारताच्या सुपीक मैदानातून वाहत ती बंगालच्या उपसागराला मिळते. एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे. गंगा खोरे हे जगातील सर्वात घनदाट लोकसंख्येपैकी एक असून सुमारे 40% भारतीय लोकसंख्या यावर अवलंबून आहे. सुरुवात केलेली आहे प्रश्नाला. आता सुरुवात झाल्यानंतर आपण मेन बॉडीचा पार्ट बघू. प्रश्न कसे लिहायचे मी तुम्हाला यामध्ये असं सांगितलं होतं. तुमची सुरुवात 30 ते 40 शब्दांमध्ये तुमची सुरुवात पाहिजे. बॉडीचा भाग तुमचा 120 ते 150 शब्दांमध्ये पाहिजे आणि शेवटचं जे कन्क्लुजन आहे ते सुद्धा 30 ते 40 शब्दांमध्ये पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्मॅट असेल त्यावेळेस तुमचं उत्तर हे परिपूर्ण असेल. बघा तुम्हाला असं वाटत असेल तर आपण शब्द मोजून बघू किती झाले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 बरोबर. 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 बरोबर. 49 शब्द आपण नुसती सुरुवात केलेली आहे. शब्दांच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला कमीत कमी किती सांगितलं होतं 30 ते 40 शब्दांमध्ये पाहिजे. मग 30 ते सर इतकंच पाहिजे का? मग वाढायला नको का? वाढलं पण तर काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ 250 शब्दांमध्ये प्रश्न गेलेला आहे. 270 265 असे शब्द लिहिले तरी चालतात. 240 35 असे लिहिले तरी चालतात. परंतु मग सर 200च लिहायचे का? नाही, तुम्हाला मार्क कमी पडतील. 50% पेक्षा तुम्हाला या प्रश्नामध्ये मार्क पडतील, कमी पडतील. बरोबर. प्रत्येक वेळेस टार्गेट पकडायचं आहे. मला मार्क प्रत्येक प्रश्नामध्ये 60-70% पर्यंत यायला पाहिजे. म्हणजे माझं एकदम आयडियल तेव्हा इथे उत्तर असेल. आता आपण सुरुवात केलेली आहे. आता भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्त्व बघू आता आपण काय आहे तर बघा कृषी योगदान हे भौगोलिक आणि पर्यावरण महत्त्व आहे. बघा गंगा खोरे सुपीक असल्यामुळे त्यामध्ये कोणकोणते उत्पादन होते? तांदूळ, गहू, ऊस, डाळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मागच्या वर्षी तांदळाचं उत्पादन कधी बघितलं तर वाढलेलं आहे. गव्हाचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे. यामध्ये लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. दर हेक्टरी प्रमाण थोडं म्हणजे पंजाबपेक्षा दर हेक्टरी प्रमाण कमी आहे. परंतु एकूण उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश 1 नंबर राज्य आहे. इथे ऊसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर इथे ऊसाचं प्रमाण आहे. डाळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. बरोबर. इथे कृषी योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या नदीच्या खोऱ्यामध्ये जवळ-जवळ 50% पेक्षा जास्त लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून त्या आता काही वेळेस असं होतं की सर इथे कामं नसतात का? म्हणजे ते लोक बाकीच्या राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार मधले जे लोक आहे तिथे इतकं सुपीक जमीन असून तिथे पाण्याची व्यवस्था कायम स्वरूपी असून तिथे तरी लोक स्थलांतर का करतात? बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असेल. बरोबर. परंतु तितकी डेव्हलप झालेली नाही. जितक्या मोठ्या जसे साऊथकडचे राज्य आहे, जसे दक्षिणेकडचे राज्य आहे, जसं महाराष्ट्र राज्य आहे, जशा प्रमाणात डेव्हलप झालेले आहे, ते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या राज्यांची डेव्हलप झालेली नाही. परंतु त्यांचा विकास दर कधी बघितला तर मोठ्या प्रमाणावर विकास दर आहे सध्या. मागच्या 2 वर्षांमध्ये विकास दराची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. पुढचं जलविद्युत आणि जलसिंचन प्रकल्प आहे. आपण वरच्या सुद्धा प्रश्नामध्ये बघितलं आहे होतं. गंगा आणि तिच्या उपनद्या, अनेक धरणे आहे, कालवे आहे, जे ऊर्जा निर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वाचे आहे. सांगितलं मी तुम्हाला याचं डिस्कशन केलेलं आहे. जैवविविधता इथे मोठ्या प्रमाणावर आहे. सुंदरबनचा डेल्टा आहे. इथे सुंदरबन डेल्टामध्ये बघा या ठिकाणी चट्ट्यापट्ट्याचा जो वाहक आहे, टायगर आहे,
हवा हा प्रसिद्ध आहे. गंगेटिक डॉल्फिन आपला आपण राष्ट्रीय जलचर प्राणी गंगामधील डॉल्फिन आहे. हवा हा अ, के घोषित केलेला आहे. विविध जलचर प्रजातींसाठी गंगा नदी ही कशी आहे? महत्त्वाची आहे. धार्मिक महत्त्व आहे. वाराणसी असो, हरिद्वार असो, प्रयागराज असो, चारधाम क्षेत्र असो, असे धार्मिक महत्त्व सुद्धा येथे आहे. आता आपला पहिला टॉपिक भौगोलिक आणि पर्यावरण महत्त्वामध्ये मी तुम्हाला 4 टॉपिक कारण उत्तराला सीमा होती. आता ह्या प्रत्येक ओळीवर ज्यावेळेस तुमच्या आयोगाचे उत्तरं मी तुम्हाला लिहून देईल, मी तुम्हाला सांगितलं कितीही कमी दिलेलं असलं तरी पण मी तुम्हाला म्हणजे शब्द कमी 250 शब्दही असले, तरीही मी तुम्हाला हजार-हजार, 800-700 अशा मोठमोठ्या अ, इ शब्दांमध्ये उत्तर लिहून देईन. फक्त का? कारण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुम्हाला तितकं डेटा तुमच्याकडे साचला पाहिजे. परंतु तुम्ही लिहिताना अशाच पद्धतीने उत्तर लिहायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे डेमो प्रश्न घेत आहे. आता गंगा नदी समोरील समस्या काय आहे? आता प्रमुख समस्या प्रदूषण होतं. आता प्रदूषण होताना औद्योगिक कचरा म्हणजे जे कचऱ्यातलं पाणी आहे, कचरा बाहेर टाकला जातो किंवा सांडपाणी हे सोडलं जातं. प्लास्टिक भरपूर मोठ्या प्रमाणात टाकलं जातं. मैला नदीमध्ये मिसळलं जातात. काही ठिकाणी प्रेतसुद्धा टाकलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय होतं आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. गव्हर्नमेंटने ज्या उपाययोजना केलेल्या आहे, इथे समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना, त्या पण मी प्रश्नामध्ये घेतलेल्या आहे. बघा, अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमण कसं, की आपली वाढती लोकसंख्या किती बघा ना, उत्तर प्रदेश, बिहार हे राज्य बघा तुम्ही, किती लोकसंख्या आहे या राज्यांमध्ये. पश्चिम बंगाल राज्यामध्ये लोकसंख्या भरपूर आहे. वाढती लोकसंख्या आहे. शहरीकरणामुळे नदीकाठ झपाट्याने बिघडत चाललेले आहे. कारण लोकं काय करतात नदीच्या काठावर येऊन राहतात आणि नदीचं पात्र छोटं-छोटं होतं. मग कधी अचानक पूर आला, तर या पात्रावरचं काय होतं आर्थिक जैविक हानी मग मोठ्या प्रमाणावर दिसून तुम्हाला येते. असं अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. जलप्रवाहात घट आहे. हिमनद्या वितळल्यामुळे पाण्याचा प्रवाह कसा आहे, कमी होत चाललेला आहे. आता हिमनद्या वितळण्यासाठी आपलं प्रमुख कारण तापमान हे वाढत आहे. किती तापमान वाढत आहे? दरवर्षी मागच्या वर्षाचा रिपोर्ट कधी बघितला तुम्ही, तर मागच्या वर्षाच्या रिपोर्टमध्ये इतर वर्षापेक्षा 1996 नंतरचं जास्त तापमान होतं. ह्याही वर्षी खूप तापत आहे. ह्याही वर्षी भरपूर तापमान आहे. त्यामुळे हिमनद्या वितळण्याचा प्रवाह हा कसा आहे, कमी होत आहे. बघा, गाळ साचणे नदीपात्रात गाळ साचल्यामुळे पूर आणि प्रवाहात अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे हे हे सुद्धा एक कारण आहे. मग उपाययोजना काय करायचा यासाठी? बघा, नमामि गंगे योजना केंद्र सरकारने 2014 ला ही योजना तयार केली होती 2014 ला. मी तुम्हाला पूर क्षेत्रांमध्ये पूरप्रवण क्षेत्र ज्यावेळेस शिकवलं, त्यावेळेस मी तुम्हाला या योजनेचा उल्लेख केलेला होता. ज्यावेळेस माननीय पंतप्रधान यांचं मोदीजी यांचं गव्हर्नमेंट आलं, त्यावेळेस त्यांनी नमामि गंगे योजना ही घोषित केलेलं होतं. पहिल्यापासून पण चालू होतं. 1985 ला योजना चालू केली होती. परत गंगाचं पाणी शुद्ध करण्यासाठी 1990-95 ला योजना होत्या आणि आता ह्या योजनेवर फोकस करण्यात आलेला होता. स्वच्छ करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे आणि आता तुम्ही कधी बघाल तर पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. कारण योजना प्रॉपर राबवली गेलेली आहे. कुंभमेळ्यांमध्ये इतके लोकं गेलेले, लाखो भाविक गेलेले होते, तरी सुद्धा गव्हर्नमेंटने भरपूर चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला होता आणि प्रॉपर स्वच्छता राखलेली होती. बघा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे सुद्धा उभारलेलं आहे. कारखान्यांचा कचरा प्रक्रिया करूनच नदीत सोडावा. असे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुद्धा उभारले गेलेले आहे. आणि वनसंवर्धन बघा, इथे काय तर गंगा खोऱ्यातील जंगलतोड थांबवावी. ज्या ठिकाणी जंगलतोड झालेली आहे, त्या ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात चालला आहे. मागच्या वर्षी जवळ-जवळ म्हणजे किती घोषणा केली होती 2 कोटी वृक्ष लागवड करा. आता 2 कोटी लावता बरं तितके तुम्हाला आणि मला पण माहिती आहे वृक्ष लागवड करतात, परंतु जगतात किती? परंतु चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड हे झालेले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड झाल्यामुळे काय झालं नवीन झाडं उगवले त्यामुळे पाण्याचे धूप कमी होईल आणि पुढे पूर येणार नाही किंवा कमी प्रमाणात येतील.
म्हणून आणि जे झाडं तोडली गेलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. म्हणजे एक तर त्यांच्यावर म्हणजे जेलमध्ये सुद्धा पाठवतात. म्हणजे शिक्षा सुद्धा गृहीत केलेली आहे आणि त्यांच्याकडून आर्थिक मुआवजा सुद्धा घेतला जातो. म्हणजे एक झाड कधी म्हणजे झाडाचं वय जितक्या वर्ष आहे, आता सर हे कसं झाडाचं वय तितक्या वर्ष आहे, तितक्या पटीत पैसे घेतले जातील आणि झाडाचं वय जितकं वर्ष आहे, तितके झाडं तुमच्याकडून लावून घेतले जातील. अशी एक सजा आहे. बरोबर. जनजागृती करा. स्थानिक लोकांना नदीच्या संवर्धनासाठी सहभाग करून घेणे. जे स्थानिक लोकं आहे त्यांना सांगायचं, की तुम्ही नदीचं संवर्धन करण्यासाठी काय-काय केलं पाहिजे. त्यांना प्रॉपर प्रशिक्षण दिलं जातं. किनाऱ्यावरच्या लोकांना प्रॉपर गव्हर्नमेंटचे लोकं जातात आणि त्यांना सांगतात, की तुम्ही अशा-अशा पद्धत पूर आल्यावर असं करायचं आहे तुम्ही. कोणी कचरा टाकल्यावर अशा पद्धतीने स्वच्छता करायचं आहे. नदीचं संवर्धन कशाप्रमाणे केलं जाईल, हे जनजागृती करण्याचं पथनाट्य बसवले जातात. टीव्हीवर विविध कार्यक्रम दाखवले जातात. रेडिओवर कायमस्वरूपी इथे रेडिओवर बोललं जात असतं. म्हणजे अशा पद्धतीने जनजागृती करण्याचं काम स्थानिक लोकांना करण्याचं काम करतात. सर्वात महत्त्वाचं माध्यम काय आहे? न्यूजपेपर यामध्ये जनजागृती करण्याचं काम करतात. पथनाट्य यामध्ये जनजागृती करण्याचं काम करतात. रेडिओवरील कार्यक्रम जनजागृती करण्याचा कार्यक्रम करतात. टीव्हीवर येणारे कार्यक्रम यामध्ये जनजागृती आणि जे व्हॉलंटियर असतात हे सुद्धा घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे कामं करतात. अशा पद्धतीने गव्हर्नमेंट उपाययोजना करत आहे. निष्कर्ष बघा आता पॉझिटिव्ह मेसेज सोडून जायचा आहे. म्हणजे पॉझिटिव्ह मेसेज सोडल्यामुळे आपल्याला चांगले मार्क पडतील. आता पॉझिटिव्ह मेसेज काय? गंगा नदी भारताच्या सांस्कृतिक, अर्थव्यवस्था, पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र तिच्यासमोर प्रदूषण, जलसंवर्धनाच्या समस्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे. दीर्घकालीन उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणीद्वारे गंगेला पुन्हा स्वच्छ आणि प्रवाह करता येईल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस असा प्रश्न लिहाल, त्यावेळेस तुमचं इतर मुलांपेक्षा प्रॉपर इम्प्रेशन पडेल आणि तुम्हाला जो पेपर सेटर किंवा पेपर चेकर जे असतील, तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क देतील. सुरुवात काय सांगितली मी तुम्हाला? सुरुवात म्हणजे पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे तुम्हाला ज्यावेळेस कळेल, त्यावेळेस तुमच्या प्रश्नामध्ये प्रॉपर डेटा येईल. तुम्हाला हेच समजलं नाही, आयोगाला आपल्याकडून अपेक्षित काय आहे, तर समजून घ्यायचं आहे, की तुम्ही इतर मुलांपेक्षा 100% मागे पडाल. पुढचा प्रश्न बघू आता आपण. बघा, आता मी एक एक हिमालयीन नदींवर एक प्रश्न घेतलेला होता आणि दुसरा गंगा नदीवर. डेमो प्रश्न आहे, त्यामुळे असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न घेत आहे. आता द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्यांवर तुम्हाला इथे द्वीपकल्पाचा भाग दाखवलेला आहे. सर द्वीपकल्प म्हणजे काय? शिकवताना प्रॉपर सांगितलं होतं. ज्या भागाच्या 3 बाजूला पाणी आणि एका बाजूला भूभाग आहे, त्याला काय म्हणतात तर द्वीपकल्प. आपला हा भारताचा द्वीपकल्प आहे. इथे बघा, इथे अरेबियन सी आहे, अरबी समुद्र आहे. इथे बे ऑफ बेंगॉल आहे, बंगालचा उपसागर आहे आणि इथे हिंदी महासागर आहे. बरोबर. या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि या बाजूने प्रॉपर भूभाग आहे. हा द्वीपकल्प आहे. या द्वीपकल्पावरील नद्या आहे. म्हणजे इथून लुनी नदी असो, लुनीची उपनदी सुक्री असो, जवाल असो, सुकाल असो, इथे साबरमती नदी असो, इथे माही नदी असो, या ठिकाणी नर्मदा नदी असो, पश्चिमेकडे वाईन नद्या सांगतोय मी तुम्हाला. इथे तापी नदी असो, तापीची उपनदी पूर्णा असो आणि इथे कोकणातील या छोट्या नद्या असो आणि इकडच्या पश्चिम वाहिनी नद्या असो, या सर्व ह्या नद्या आणि त्या झाल्यानंतर इथे बघा वर तुम्हाला इथे अजय नदी दिसत असेल, इथे दामोदर नदी दिसत असेल, इथे अ, अ, स- अ, इथे तुम्हाला ब्राह्मणी नदी दिसत असेल, इथे तुम्हाला महानदी दिसत असेल, इथे तुम्हाला भंडारा नदी दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला गोदावरी नदी हे बघा, ही बाई गोदावरी अशी वाहत गेलेली आहे. इथे ही बाई तुम्हाला कृष्णा नदी दिसत असेल, भीमा नदी दिसत असेल. हे बाई कृष्णा अशी गेली आणि हे बाई कृष्णा आहे. त्यानंतर इथे पेन्नूर नदी आहे, इथे पालार नदी आहे, इथे कावेरी नदी आहे. हे प्रॉपर कावेरीचे खोरे आहे. इथे वैगई नदी आहे आणि इथे अर्जुना अशा नद्या आहे. या सर्वच्या सर्व नद्या काय आहे? द्वीपकल्पीय पठारावरच्या आहे.
भूगोलामध्ये मॅपचा वापर करणे अनिवार्य आहे. तुम्हाला मॅप माहीत नसेल किंवा मॅप तुमच्या लक्षात नसेल, तर समजून जायचं आहे, की तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तुम्हाला कमीत कमी मार्क पडतील. त्यामुळे मॅपचा प्रॉपर वापर करा. हं. आता प्रश्नांची सुरुवात करू. आता आपण प्रश्न बघा. द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांचे वैशिष्ट्ये कोणती? त्यांच्या प्रवाहाच्या स्वरूपाचा उहापोह करा. पठारावरील नद्यांचे वैशिष्ट्ये विचारलेले आहे आणि प्रवाहाच्या स्वरूपाचा काय करायचं आहे? उहापोह करायचा आहे. म्हणजे या नद्यांची वैशिष्ट्ये सांगा आणि प्रवाहाच्या स्वरूपाचा उहापोह करा. सुरुवात करू आपण उत्तराला. भारताच्या मध्य आणि दक्षिण भागामध्ये विस्तारलेल्या द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य तयार झालेले आहे आणि भौगोलिक स्थिती असो, उगमस्थान असो, जलप्रवाहाच्या स्वरूपानुसार त्या हिमालयीन नद्यांपेक्षा वेगळ्या असतात. आता कशा पद्धतीने? आता द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या बघितल्या तर त्या बारमाही वाहतात का? नाही, त्या हंगामी वाहणाऱ्या असतात. परंतु द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या काही नद्या अशा आहे, की त्या बारमाही सुद्धा वाहतात. म्हणजे कावेरी नदी बारमाही वाहते. नद्यांचं वैशिष्ट्यांमध्ये नदी ऊर्ध्व खनन मोठ्या प्रमाणात करत असते. खनन कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आहे. असे अनेक वैशिष्ट्ये आहेत. आता आपण उत्तराला सुरुवात केलेली आहे. आता उत्तर बघू. बघा सुरुवात. उगम आणि प्रवाह दिशा. या नद्या प्रामुख्याने पठारी प्रदेशातील पर्वतारांजी उगम पावून जसे की पश्चिम घाट असो, पर्वतावर उगम पावतात. आता कुठे उगम पावतात? पश्चिम घाट असो, विंध्य पर्वत असो, सातपुडा पर्वत असो, छोटा नागपूरचे पठार असो, या भागात त्या उगम पावतात आणि बहुतांश नद्या कशा आहेत? पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या म्हणजे कुठे मिळतात? त्या बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतात. आपण ते बघितलं. आणि बंगालच्या उपसागरामध्ये नकाशामध्ये मी तुम्हाला या नद्या दाखवल्या. गोदावरी दाखवली, कृष्णा, कावेरी, महानदी ह्या तुम्हाला नद्या दाखवल्या आणि काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे पश्चिम वाहिनी कुठल्या आहे? अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या. या अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या मी तुम्हाला नर्मदा, तापी या नद्या, साबरमती या नद्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. इथे अरबी समुद्रही दाखवला आणि हा आहे. म्हणून आपण पहिल्यांदा सुरुवात करताना उगम आणि प्रवाह दिशा अशी याबद्दलची अशी माहिती बघितली. आलं का तुमच्या लक्षामध्ये? लक्षात येतंय का तुमच्या प्रत्येकाच्या? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर. पुढे प्रवाह आणि स्वरूप. आता प्रवाह स्वरूप बघा. बघा या नद्यांचे पात्र मुख्यतः अस्थिर आणि अनियमित असते. अस्थिर म्हणजे कधीतरी जास्त पाणी असतं, कधी कमी पाणी असतं, कधी पाणीच नसतं. अशा पद्धतीने ते अस्थिर म्हटलेलं आहे. अनियमित असते. अनियमित म्हणजे कसं? त्या बारमाही वाहत नाही. पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त असतो, कमी असतो. ज्या वर्षी पाऊस जास्त पडतो त्या वर्षी ते अनेक दिवस वाहत असते, अनेक महिने वाहत असते. ज्या वर्षी पाऊसच पडत नाही त्या वर्षी ते कमी महिने वाहत असते. कारण त्यांचा प्रवाह पर्जन्यावर अवलंबून असतो. बघा, मान्सून दरम्यान या नद्यांमध्ये पूर येतो, तर उन्हाळ्यात त्यांचा प्रवाह लक्षणीय कमी होतो. म्हणजे इतक्या कमी प्रमाणात होतो, की अक्षरशः नद्यांचे पात्र कोरडे पडतात. बघा, या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नेण्याची क्षमता असते. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सुपीक मृदा सुद्धा आढळते. गोदावरी नदीचे खोरे बघा, सुपीक नदीचे खोरे आहे. महानदीचे खोरे बघा, कावेरी नदीचे खोरे बघा, सुपीक नदीचे खोरे आहे. म्हणजे असे असे असून सुद्धा असा प्रवाहाचा स्वरूप आहे. तिसरा मुद्दा, खोरे आणि उपनद्या. बघा, द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांच्या खोऱ्यांची खोली जास्त आहे. म्हणजे खनन कार्य मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्या उच्च उतारावरून वाहतात. त्यामुळे जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. द्वीपकल्पीय आपण जलविद्युत प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प बघितले. बहुउद्देशीय प्रकल्पांमध्ये जलविद्युत प्रकल्प सुद्धा आपण बघितलेले आहे. गोदावरी असो, कृष्णा असो, कावेरी असो, मोठ्या नद्यांच्या संख्यांशा उपनद्या मिळतात. जसे की भीमा, तुंगभद्रा, प्राणहिता ह्या सुद्धा उपनद्या आहेत. बघा ना, तुंगभद्रा, भीमा हे कोणाची उपनदी आहे? कृष्णाची उपनदी आहे. गोदावरीच्या उपनद्या वर्धा आहे, पैनगंगा आहे, वैनगंगा आहे, इंद्रावती आहे. ह्या गोदावरीच्या उपनद्या. अशा अनेक नद्यांच्या अशा काय आहे? उपनद्या होतात. अशा पद्धतीने खोरे आणि उपनद्यांबद्दल
सर बस इतकी बघा, प्रश्नात लिहिण्यासाठी इतकी माहिती पुरेपूर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तयारी करता, त्यावेळेस ह्या 3च ओळी याच्या तिप्पट ओळी लिहायच्या आहे. समजलं का? आता मी तुम्हाला इतक्या नद्यांची नावं लिहून दिली, तर ह्या फक्त कमी महत्त्वाच्या कारण प्रश्नाला मर्यादा आहे. मर्यादा किती आहे? फक्त 250 शब्दांमध्ये अशी मर्यादा आहे. पण वाचन तुमचं डिटेल असेल, तर 250 शब्द तुमच्यासाठी एकदम छोटंसं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा शब्द काय वापरला? दिमागात माहिती वाचायचं भरपूर, दिमागात माहिती टाकायची. दिमागातून ते कुठे उतरेल? हातात उतरेल. हातात उतरले की आपोआप स्पीड वाढेल. लक्षात ठेवायचं आहे. आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व बघा. या नद्यांवर अनेक मोठी धरणे उभारण्यात आलेली आहे. जसे की नागार्जुन सागर आहे. हिराकूड प्रकल्प आहे. नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे, तुम्हाला माहिती आहे. हिराकूड प्रकल्प महानदीवर आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सरदार सरोवर आहे. बरोबर. सरदार सरोवर आहे, ज्यामुळे जलविद्युत उत्पादन, सिंचन, पाणी पुरवठा होतो आणि याचे पाणी शेतीसाठी महत्त्वाचे असून तांदूळ, ऊस, कापूस उत्पादनासाठी कसे आहे? पोषक ठरते. तथापि वाढत्या लोकसंख्येमुळे या नद्यांवर ताण येत आहे आणि जलप्रदूषण अतिवापरामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक झालेले आहे. आर्थिक आणि पर्यावरण महत्त्वामध्ये इतके मुद्दे लिहिले आणि शेवटचा निष्कर्ष आपण पॉझिटिव्ह मेसेज देऊन गेलेलो आहे. द्वीपकल्पीय पठारावरील नद्या कृषी, उद्योग आणि जलसंधारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यांचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन केल्यास या नद्यांचे महत्त्व कायम राहील. प्रश्न लिहिताना जसं आयोगाची जशा पद्धतीने रिक्वायरमेंट आहे, तशा पद्धतीने आपण प्रश्न तयार केलेला आहे. नद्यांचे वैशिष्ट्य सांगा आणि प्रवाहाच्या स्वरूपाचा उहापोह करा. प्रॉपर नद्या दाखवला, उगम प्रवाह दिशा दाखवल्या, स्वरूप दाखवलं, खोऱ्या आणि महत्त्व दाखवलं, आर्थिक आणि पर्यावरण महत्त्व दाखवलं आणि निष्कर्ष केलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न येतील, त्यावेळेस असे लिहायचे आहे. आता हा प्रश्न घेण्याचं कारण एक काय आहे? दक्षिण भारताची गंगा गोदावरीला म्हणतात. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. एम-पी-एस-सीने सिलेबस चेंज केलेला आहे. मला असं वाटतं, की हा प्रश्न आय-एम-पी अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी हा प्रश्न मराठी प्लस इंग्लिशमध्ये तयार करून दिलेला आहे. बघा, गोदावरी नदीच्या जलव्यवस्थापनासंबंधी प्रमुख आव्हाने कोणती? प्रश्न येऊ शकतो आयोगाला. कारण सिलेबस डेव्हलप केलेला आहे. पण कशा पद्धतीने प्रश्न येतील ते यू-पी-एस-सीच्याच धर्तीवर उचलणार आहे. परंतु आता काही आपल्याकडे भरपूर हुशार अधिकारी आहे. ते स्वतः सुद्धा प्रश्न तयार करतील. बघा, गोदावरी नदीच्या जलव्यवस्थापनासंबंधी प्रमुख आव्हाने कोणती आहेत? त्यावर उपाय सुचवा. व्हॉट आर द मेजर चॅलेंज इन द वॉटर मॅनेजमेंट ऑफ द गोदावरी रिव्हर? सजेस्ट सोल्युशन सुचवायचं आहे. आता सुरुवात करू. गोदावरी नदीला मॅपमध्ये तुम्हाला माहिती आहे, मॅपमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे ऑलरेडी. द्वीपकल्पीय नद्यांच्या इथे गोदावरी नदीचा सुद्धा मॅप काढू शकतात. बघा, गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. तुम्हाला माहिती आहे गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 किलोमीटर इतकी लांबी आहे आणि ही नदी महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर लांबीने वाहत असते. तर या नदीचे खोरे जवळ-जवळ 10 राज्यांमध्ये नदीचे खोरे आहे आणि नदी वाहते किती राज्यांमधून? 3 राज्यांमधून नदी वाहत असते. संतांची भूमी म्हणून या नदीच्या खोऱ्याला ओळखले जाते, गोदावरी नदीच्या. आणि जवळ-जवळ महाराष्ट्रातला 49% भाग फक्त गोदावरीच्या नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. हे जनरल माहिती देतोय मी तुम्हाला. बघा, सर्वात लांबीची दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी आहे. जलव्यवस्थापनास अनेक आव्हाने आहेत. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, हवामान बदल यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर आणि जलस्रोतांवर विपरीत परिणाम झालेला आहे. प्रश्नांचं स्वरूप बघा कशा पद्धतीने आहे. गोदावरी नदीच्या जलव्यवस्थापनावरील प्रमुख आव्हाने. प्रमुख आव्हानांमध्ये बघा काय काय येतं? प्रदूषण आणि जलगुणवत्ता. 2 नंबरचं आव्हान
अयोग्य जलसंधारण आणि अव्यवस्थित सिंचन. पुढे हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान आणि 4 नंबरचा आहे आंतरराज्यीय जलविवाद. अशा पद्धतीने किती मुद्दे लिहिलेले आहे? जल व्यवस्थापनावरील प्रमुख आव्हाने. पहिल्यांदा बघू आपण प्रदूषण आणि जलगुणवत्ता. बघा, शहरामधील सांडपाणी असो, औद्योगिक कचरा असो, नदीच्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे? घसरत चाललेले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमुळे जैविक प्रदूषण कसं होतं? मोठ्या प्रमाणावर होतं. लक्षात ठेवायचं आहे कशामुळे? सांडपाणी धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमुळे जैविक प्रदूषण कसं होत आहे? मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुढे बघा, अयोग्य जलसंधारण आणि अव्यवस्थित काय आहे? सिंचन आहे. मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक जलसंधारण आणि अयोग्य धरण व्यवस्थापनामुळे काही भागात पाणी टंचाई तर काही भागात पूरस्थिती उद्भवते. पारंपरिक जलस्रोत जसे की तलाव आहे आणि नाले आहे यांचे अतिक्रमण काय आहे? वाढत आहे. पुढे हवामान बदल. मित्रांनो, मी तुम्हाला शिकवत असताना भरपूर बेल वाजत आहे. माझं लक्ष नाही मोबाईलची बेल कमी करायचं किंवा बंद करायचं, सायलेंट करायचा. त्याबद्दल सॉरी. तकलीफ होत आहे. माझी पण लिंक तुटते आहे. मोबाईल बाजूला ठेवलेला आहे, पण आता करतो मी. अ, आपलं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येत असेल असं मला वाटतं आहे. तुम्हाला पण वाटत असेल तर 100% सांगा आणि तुम्हाला कधी माझं लेक्चर कधी आवडत असेल ते पण सांगा. पुढे बघा, हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान. अनियमित आणि असमतोल पर्जन्यामुळे कधी पूर तर कधी दुष्काळाची स्थिती निर्माण होते. तुम्हाला माहिती आहे जास्त पाऊस पडला तर आपल्याकडे ओला दुष्काळ पण येतो, कोरडा दुष्काळ पण येतो. कमी पाऊस पडला तर बघा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याची गरज आणि उपलब्धता यांमध्ये असमतोल वाढत आहे. आंतरराज्य जलविवाद कधी बघितला तर गव्हर्नमेंटने यासाठी प्रॉपर विवाद नेमलेला आहे. गृहमंत्री याचे अध्यक्ष असतात आणि राज्यघटनेतलं कलम 262 या कलमानुसार हे पहा जलविवाद सोडवण्यासाठी आहे. 262 कलममध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बघा, गोदावरी खोऱ्यात जे आहे महाराष्ट्र तेलंगणामध्ये बाभळी बंधारावरून वाद चालू आहे. मी तुम्हाला शिकवताना बाभळी बंधाराचं सुद्धा उदाहरण दिलं होतं. आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये वाद असतो. छत्तीसगड महाराष्ट्रामध्ये वाद आहे. छत्तीसगड आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेश ओडिशामध्ये या राज्यांमध्ये जलवाटपावरून वाद सुरू असतात. त्यामुळे जलव्यवस्थापन अधिक कठीण होते. हे लक्षात ठेवायचं. हे 4 मुद्दे मी तुम्हाला इथे सांगितले. गोदावरी नदीच्या जलव्यवस्थापनावरील प्रमुख आव्हाने: प्रदूषण आणि जलगुणवत्ता, अयोग्य जलसंधारण आणि अव्यवस्थित सिंचन. बघा, हवामान बदल आणि अनियमित पर्जन्य, आंतरराज्य जलविवाद. आणि आता जलव्यवस्थापनावरील उपाय. उपाय काय आहे? प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधता संवर्धन, जलसंवर्धन आणि टिकाऊ सिंचन, हवामान बदलांची सुसंगत जलनियोजन आणि आंतरराज्यीय सहकार्य आणि धोरणात्मक नियोजन असे उपाय आहे. आता आपण जलव्यवस्थापनावरील उपाय यांमध्ये पहिला मुद्दा बघू. प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधता संवर्धन. बघा, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अधिक सक्षम करणे, किनारपट्टी हरितपट्टी करणे. हरितपट्टी करणं म्हणजे किनाऱ्याच्या जवळ काय करायचं आहे? झाडे, वृक्ष लागवड करायची आहे. विकसित करणे, जलस्रोतांची स्वच्छता मोहीम राबवणे म्हणजे त्यामध्ये गाळ साचणार नाही, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती उद्भवणार नाही, कायमस्वरूपी तिथे स्वच्छता करायची आहे. असे प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधता संवर्धन होऊ शकते. जलसंवर्धन आणि टिकाऊ सिंचन. बघा, जलसंधारणासाठी काय करायचं आहे? पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमिर खानजी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाम या संघटनेद्वारे आणि नाना पाटेकर यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम, मकरंद अनासपुरे आहे, त्यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम चालू केलेली आहे. यासारख्या अधिक स्थानिक पद्धतीचा अवलंबन करणे. त्यामध्ये ठिबक सिंचन असो, तुषार सिंचन असो, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कधी केला तर पाण्याचा अपव्यय आपल्याला रोखता येईल. म्हणजे पिकाला जेवढं पाणी आहे तेवढंच आपल्याला घेता येईल. प्रॉपर बांध
खोदले, खड्डे खोदले, शोषण खड्डे केले, तर आपल्याकडे जलसंवर्धनाच्या पद्धती चांगल्या प्रमाणात होऊ शकतात आणि पाणी चांगलं साठवू शकतात. हवामान बदलाचे सुसंगत नियोजन आहे. हवामानशास्त्रावर आधारित पूर्वसूचना प्रणाली विकसित करणे, जेणेकरून पूर, दुष्काळ यांना तोंड देता येईल आणि जलसाठ्यांचे पुनरावलोकन आणि दीर्घकालीन जलनियोजन धोरणे राबवायचे आहे. तर आंतरराज्य सहकार्य आणि धोरणात्मक नियोजन म्हणजे गोदावरी नदी जल व्यवस्थापनासाठी सहभागी राज्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी स्थायी जल परिषद स्थापन करायचे आहे आणि समान जल वाटपासाठी वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन दीर्घकालीन करार करायचे आहे. कारण दीर्घकालीन करार कधी केला तर कायमस्वरूपी म्हणजे इतकं टीएमसी पाणी या राज्याला, इतकं टीएमसी पाणी या राज्याला. पाऊस जास्त झाला तर या राज्याला असं प्रॉपर जल जल परिषद स्थापन करायची आहे. त्यानुसार प्रॉपर नियोजन करायचं म्हणजे वादविवाद पण होणार नाही. नदी स्वच्छता पण होईल. प्रॉपर सर्वच्या सर्व गोष्टी होतील. बघा, अशा पद्धतीने करायचं आहे. आता निष्कर्ष काय निघतो? गोदावरी नदीचे जलव्यवस्थापन हे केवळ पर्यावरणीय गरज नसून तो सामाजिक आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. टिकाऊ धोरणे, वैज्ञानिक पद्धती आणि समाजाच्या सहभागाने नदीचे भविष्य सुरक्षित राहू शकते. पॉझिटिव्ह मेसेज सोडून गेलेले आहे आणि प्रॉपर आपलं उत्तर सुद्धा तयार झालेलं आहे. म्हणजे पेपर चेकरवर तुमचा 100% चांगला प्रभाव पडेल आणि तुम्हाला चांगले मार्क भेटतील. डेमो प्रश्न आहे मित्रांनो आपले. बरोबर. एक-एक प्रश्न तयार करण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी मला खूप वेळ लागतो. खूप म्हणजे खूप. पुढचा प्रश्न बघू आता आपण. बघा अजून दक्षिण भारतातील नद्यांचे वैशिष्ट्य स्पष्ट करा आणि त्यासमोरील प्रमुख समस्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवा. हा एक प्रश्न घेतलेला आहे आणि पुढचा एक प्रश्न आहे भारतातील नद्यांसंबंधी म्हणजे प्रॉपर सर्वचे सर्व नद्या घेतलेल्या आहे. असे इथपर्यंत आपण घेतलेले आहे. हे झाल्यानंतर आता आता पुढचा पहिल्यांदा तो प्रश्न आपण डिटेलमध्ये वाचून घेऊ आणि थांबवू. तुम्हाला प्रश्न समजले असेल अशी अपेक्षा करतो. जे घेत आहे ते पण समजत असेल अशी अपेक्षा करतो. नाही समजत असेल तर मला परत विचारायचं आहे, "सर आम्हाला समजावून सांगा. सर आम्हाला हे समजलं नाही. हा मुद्दा तुम्ही एक्सप्लेन व्यवस्थित करा." तो सुद्धा मी करून देईल. प्रश्न प्रॉपर पहिल्यांदा नेहमी म्हटल्याप्रमाणे काय? पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचणे. त्यानंतर सुरुवात प्रॉपर करणे. बघा, दक्षिण भारतातील नद्यांचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि त्यांच्या समोरील प्रमुख समस्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवा असा प्रश्न आहे. मग दक्षिण भारतातील नद्या बघा, दक्षिण भारतातील नद्यां प्रामुख्याने मान्सून निरपेक्ष बघा आणि पूर्ववाहिनी आहेत. त्या प्रामुख्याने पश्चिम घाट, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वतात उगम पावतात. या नद्यांचे पाणलोट क्षेत्र तुलनेने लहान असते. तुलनेने लहान कसे? की ज्या उत्तर भारतातील नद्या आहेत त्यांच्या तुलनेने लहान म्हणतोय मी. त्या मुख्यतः बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतात. कावेरी, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, पेन्नार आणि वैगई ह्या प्रमुख नद्या आहेत. सुरुवात प्रॉपर झालेली आहे. आता दक्षिण भारतातील नद्यांचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे. त्यामुळे नद्यांचे वैशिष्ट्य आपण बघू. आता नद्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य काय लिहिलेलं आहे? पूर्ववाहिनी नद्या. 2 नंबरचं काय आहे? मान्सून निरपेक्ष स्वरूप. 3 नंबरचं वैशिष्ट्य बघा, जलविद्युत आणि सिंचन आणि 4 नंबरचं वैशिष्ट्य मृदाचरण आणि गाळ. असे प्रॉपर 4 वैशिष्ट्य लिहिले आणि जितकी प्रश्नाला आवश्यक शब्द आहे तितक्या प्रश्नांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एकेका मुद्द्यावर मी जवळ-जवळ 8-8, 10-10, 12-12 ओळी लिहू शकतो, परंतु ते इथे गरजेचं नाही. बरोबर. तुम्हाला प्रश्नांची तयारी करण्यासाठी हे मुद्दे घेतलेले आहे. बघा, पूर्ववाहिनी नद्या, बहुतांश नद्या बंगालच्या उपसागरात जातात आणि मोठा डेल्टा तयार करतात. उदाहरणार्थ कोणत्या नद्या आहेत तुम्हाला माहिती आहे? गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या आहेत. मान्सून निरपेक्ष स्वरूप बहुतांश नद्यांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. आता पाण्याची टंचाई बहुतांश म्हणजे खूप नद्यांमध्ये. या सर्व ज्या नद्या आपण बघतो आहे त्या नद्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते. थोडा अपवाद कधी म्हटला तर कावेरी नदीचा अपवाद आलेला आहे. नर्मदा नदीचाही थोडा अपवाद आहे. थोडा म्हणजे एकदम थोडा अपवाद आहे.
बघा, जलविद्युत आणि जलसिंचन. कृष्णा कावेरी नदीवर धरणे, जलविद्युत निर्मिती आणि सिंचनाचे सोय चांगल्या मोठ्या प्रमाणात केले आहे. कृष्णा कालवा आंध्र प्रदेशमध्ये कधी बघितला तर मोठ्या प्रमाणात कृष्णा कालवामुळे, कृष्णा नदीवर कालवे बांधल्यामुळे चांगला भाग तिथला डेव्हलप झाला आहे. नदीजोड प्रकल्प सुद्धा राबवलेले आहे. बघा, मृदा चरण आणि गाळ या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये गाळ साचण्याची प्रक्रिया कशी होते? वेगाने होते. अशा पद्धतीने प्रॉपर वैशिष्ट्य घेतलेले आहे. प्रमुख समस्यांमध्ये बघा काय-काय तर सर्वात प्रमुख समस्या पाण्याचे वाद होत असतात. अतिशोषण होते, प्रदूषण होते आणि हवामान बदल होतं. आता पाण्याच्या वादमध्ये कावेरी नदीचा वाद इतका विकोपाला जातो, इतका विकोपाला गेलेला आहे. तुम्ही केरळ आणि कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधला वाद अक्षरशः तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकलेला असेल. किती कावेरी नदी असो, कृष्णा जलवाटप असो, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र यांमध्ये कायमस्वरूपी काय असतो? तणाव आढळतो. पाण्याचे वाद मोठ्या प्रमाणात होत असतात. अतिशोषण म्हणजे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भूगर्भ जलचा उपसा केल्याने नद्यावरील अवलंबित्व काय केलेले आहे? वाढलेले आहे. प्रदूषण कसे आहे? प्रमुख समस्यांमध्ये औद्योगिक कचरा असो, शहरातील मलपाणी असो, नद्यांमध्ये मिसळले जाते. त्यामुळे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. हवामान बदलमध्ये अनियमित पर्जन्य, तापमान वाढ यांमुळे नद्यांच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होत आहे. हं, लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला इथे काय सांगितलं प्रमुख समस्यांबद्दल इथे माहिती सांगितली. त्यानंतर मित्रांनो उपाययोजना हे सर्व उद्भवू म्हणून काय-काय उपाययोजना केल्या पाहिजे? बघा, परस्पर सहमतीने जलवाटप करायला पाहिजे. मागच्या सुद्धा प्रश्नामध्ये मी तुम्हाला हे घेतलेलं आहे. परस्पर सहमतीने जलवाटप, संवर्धन धोरणे राबवायला पाहिजे, प्रदूषण नियंत्रण करायला पाहिजे आणि पुनर्भरण तंत्रे सुद्धा वापरायला पाहिजे. परस्पर सहमतीने जलवाटप मध्ये राज्यांमध्ये समन्वय ठेवून न्याय जलवाटप करणे आवश्यक आहे. त्यासाठी जलपरिषदा उभारल्या पाहिजे. बरोबर. ते जलपरिषदांमध्ये त्या जलवाटपसाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधित्वाला म्हणजे मुख्यमंत्र्यांना हजर राहणे गरजेचे आहे. आणि अ, गृहमंत्री याचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. संवर्धन धोरणे, पाणलोट क्षेत्र संवर्धन, वृक्षारोपण करणे, जलसंधारण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो. प्रदूषण नियंत्रणासाठी सांडपाणी केंद्र उभारायचे आहे. कठोर पर्यावरणीय कायदे लागू करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण होईल. पुनर्भरण तंत्रासाठी जलसंधारण प्रकल्प, पुनर्भरण तंत्राचा वापर करून पाणी उपलब्धता काय करायची आहे? वाढवायची आहे. अशा पद्धतीने उपाययोजना करायची आहे. आणि निष्कर्षांमध्ये दक्षिण भारतातील नद्यांचे जलव्यवस्थापन शाश्वत पद्धतीने करणे आवश्यक आहे. जलसंवर्धनाच्या आधुनिक उपाययोजना आणि जलसंवर्धनावरील मान्सूनमुळे या नद्या टिकाऊता सुनिश्चितता यामध्ये करता येईल. बघा प्रश्नाला जे रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू आणि पुढचा प्रश्न झाल्यानंतर आपण नवीन टॉपिकला उद्याच्या दिवशी सुरुवात करू. म्हणजे हवामान आपण सुरुवात करणार आहे. पुढचा लेक्चर होणार आहे आपला हवामान. प्रश्न बघा, भारताच्या नदी जलाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम सविस्तर विश्लेषण करा आणि जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय सुचवा. त्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांसाठी मी हा भारताचा नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे आणि यामध्ये सर्वच्या सर्व आपल्या भारतातील नद्या घेतलेल्या आहेत. इथे उत्तर सुरुवात करताना भारतीय नदी जल ही देशाच्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय विकासाचा कणा आहे. कारण कणा काय आहे? या नद्यांमुळे आपण इतके प्रश्न बघितले, नदी प्रणाली हा टॉपिक शिकलो. त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल देशात सुमारे 400 पेक्षा अधिक प्रमुख आणि लहान नद्या आहेत, ज्या 2 प्रमुख जलप्रणालीमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. कोणत्या? हिमालयीन नदी प्रणाली आणि द्वीपकल्पीय पठारावरील वाहणारी नदी प्रणाली. आपण ते पण प्रश्न बघितले. म्हणून हा प्रश्न मी शेवट ठेवलेला होता. सामाजिक परिणाम कोणता होता? जलपुरवठा
हा एक सामाजिक परिणाम आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे काठावरील शहरे. जलपुरवठा बघा, भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग पिण्यासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. धार्मिक म्हणजे गंगा, यमुना, नर्मदा यासारख्या नद्यांवर भारतात सांस्कृतिक आणि पवित्र मानल्या जातात. गोदावरी नदी सुद्धा आहे यामध्ये. पुढे नदीवरील शहरे वाराणसी असो, हरिद्वार असो, कोलकाता असो, आपलं नाशिक हे असो शहर गोदावरी नदीवर हे हे धार्मिक महत्त्व आहे. कृष्णा नदीवरचे शहरे असो हे धार्मिक महत्त्व या शहरांना लाभलेलं आहे. आर्थिक परिणामांमध्ये कृषी आणि सिंचन, जलविद्युत निर्मिती, वाहतूक आणि व्यापार यामध्ये बघा भारतातील 60% शेती ही नद्यांवरील पाण्यांवर अवलंबून आहे. जलविद्युत निर्मिती भाकरा नांगल प्रकल्प असो, टिहरी प्रकल्प असो, धरणे ऊर्जा उत्पादनासाठी वापरली जातात. असे भरपूर जलविद्युत प्रकल्प आहे. आपण प्रॉपर एक नकाशा घेऊन 50-60 जलविद्युत प्रकल्प मी तुम्हाला दाखवलेले आहे. पण मी तितके इथे टाकू शकत नव्हता प्रश्नाच्या रिक्वायरमेंटनुसार. वाहतूक व्यापारांमध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी या नद्यांच्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी मदत होते. आणि पर्यावरणीय परिणामांमध्ये बघा कोणते आले? नैसर्गिक परिसंस्था, पूर आणि दुष्काळ आणि प्रदूषण. नद्यांमुळे जैवविविधता टिकून राहते आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जंगलांचे संवर्धन होते. बघा पूर आणि दुष्काळामध्ये अनियमित जलवितरणामुळे काही भाग पूरग्रस्त तर काही दुष्काळग्रस्त राहतात. प्रदूषण औद्योगिक आणि नागरी कचऱ्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. मग यासाठी काय करायचं आहे? उपाययोजना करायच्या आहे. आता उपाययोजनामध्ये पहिला मुद्दा काय आहे? नद्यांची स्वच्छता करणे. नद्यांची स्वच्छतांमध्ये नमामि गंगेसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवणे. परत जलसंधारण तंत्राचा वापर करून भूजल पातळी वाढवणे. पुढे सांडपाण्याची प्रक्रिया करून कारखाना आणि शहरी कचऱ्यांच्या नद्यांमध्ये विलय रोखला पाहिजे. आणि आंतरराज्यीय सहकार्य जलवाटपावरील वाद सोडवण्यासाठी राष्ट्रीय जलनीती तयार करावी. अशा पद्धतीने हा प्रश्न लिहिला आणि नंतर निष्कर्ष लिहिलेला आहे. बघा निष्कर्ष काय आहे? निष्कर्षांमध्ये भारताच्या नदी प्रणालीवर शाश्वत आणि संतुलित व्यवस्थापनाची गरज आहे. जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण, न्याय जलवाटप यासारख्या उपायांद्वारे नद्यांचे संवर्धन होऊ शकते, जे देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीस महत्त्वपूर्ण ठरते. अशा पद्धतीने तुमचे उत्तर कधी असेल तर तुम्हाला तुमचे प्रश्न 100% बरोबर येतील. पुढे बघा मी तुम्हाला नदी प्रणाली शिकवताना काही भाग बाकी होता. म्हणजे दोघांचं कंपॅरिझन बाकी होतं ते पण इथेच करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की जो भाग तिथे कव्हर झालेला नाही तो भाग कुठे कव्हर होईल? आपला प्रश्नामध्ये कव्हर होईल. म्हणजे प्रश्न बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तेव्हा आपल्या नोट्सला परिपूर्णता येईल. तोपर्यंत नोट्सला परिपूर्णता येणार नाही. बघा द्वीपकल्पीय नद्यांविरुद्ध हिमालयीन नद्या. बघा अलीकडच्या अभ्यासामध्ये नद्यांचे गंगा, ब्रह्मपुत्रा असो आणि द्वीपकल्पीय खोऱ्यातील नद्या असो. आता हिमालयीन नद्या बघा इथे मी तुम्हाला प्रॉपर हिमालयीन नद्यांचा मॅप दाखवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे. आणि द्वीपकल्पीय नद्यांचा इथला मॅप दाखवलेला आहे. नर्मदा, गोदावरी या सर्व कावेरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, महानदी आहे इथे आहे. इथल्या नद्यांमध्ये सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना या नद्या दाखवलेल्या आहे. बघा मूळ बघा हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये उगम होतं. द्वीपकल्पीय पठारामध्ये याचा उगम होतो द्वीपकल्पीय नद्यांमध्ये. पाणलोट क्षेत्र कसे असते? इथले मोठे खोरे असतात आणि पाणलोट क्षेत्र मोठे असतात. लहान खोरे असतात, पाणलोट क्षेत्र पण लहान असतात त्या मानाने. बघा दऱ्या खोल व्ही आकाराच्या खोऱ्यांमधून या नद्या वाहत्या आणि त्याला काय म्हणतात? घाटी म्हणतात. तुलनेने उथळ दळण म्हणून त्या वाहत असतात. ड्रेनेज प्रकार बघा पूर्ववर्ती ड्रेनेजचे उदाहरणे आहे आणि इथे काय परिणामी ड्रेनेजचे उदाहरणे आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कसा असतो? बारमाही असतो, नैसर्गिक असतो, वर्षभर वाहते. इथे हंगामी किंवा बारमाही नसलेला असतो, फक्त पावसाळ्यात वाहत असतात. बघा स्टेज बघा तरुण
दुमडलेल्या म्हणजे वली पर्वता ओलांडून प्रवाह अजूनही तारुण्य अवस्थेत वाहत आहे. ह्या कशा वाहत असतात? प्रौढ अवस्थेत आणि सर्वात जुन्या पठारावरील एकांमध्ये प्रवाह ह्या इथे असतो. मिडल्समध्ये काय आलंय, वरचा भाग अत्यंत त्रासदायक असतो. मैदानी प्रदेशात आल्यावर त्या वळणदार असतात. इथे कठोर खडकांच्या पृष्ठभागामुळे कमी अधिक प्रमाणात सरळ कोर्सचे अनुकरण केलेले आहे आणि डेल्टास आणि मुहावणेमध्ये बघा तोंडावर डेल्टा तयार करतात. उदाहरणार्थ गंगा, ब्रह्मपुत्रा आणि इथे डेल्टा हा कमी प्रमाणात तयार होतो. तरीही डेल्टा तयार केलेला आहे नर्मदा, तापी, महानदी, कृष्णा, गोदावरी नद्यांनी आणि यामध्ये बघा गंगा ब्रह्मपुत्राचा डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे आणि पश्चिम घाटातून लहान प्रवाह डेल्टाशिवाय अरबी समुद्रात सुद्धा प्रवेश करतात. म्हणजे काही नद्यांना डेल्टा आहे, काही नद्यांना डेल्टा नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुमचे प्रश्नांची तयारी घेतलेली आहे. इथे आपला नदी प्रणाली टॉपिक प्रॉपर झालेला आहे. तुम्हाला काहीही इथे अडचण येणार नाही. हं. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद. तुमच्यासाठी कौटिल्य आयस नेहमी तत्पर असेल. तुम्हाला मोबाईलमुळे तकलीफ झाली असेल तर सॉरी, मनापासून माफी मागतो तुमची. धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चर.